नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. आपल्या रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये अनेकदा असं घडत असतं की आपल्याला बऱ्याचदा असं वाटत असतं की आपण मनातनं अस्वस्थ आहोत. परंतु हे अस्वस्थपणा आपल्याला कशामुळे आलेला आहे किंवा का आलेला आहे हे लक्षात येत नाही. म्हणजे घडलेलं काय असतं हे कळत असतं, परंतु कळतं पण वळत नाही असं जे म्हणतो तसं होत असतं. तर काय असतं, आता आपल्या अवतीभोवती बरेच लोक असतात, म्हणजे घरातही असतात, घराच्या बाहेरही असतात, मित्रमंडळ असतं, आपल्या मैत्रिणी असतात, नातेवाईक असतात, शेजारपाजार असतात. तर ह्या सगळ्यांमुळे काय होतं की कुठे ना कुठे ह्या लोकांशी आपलं खटकतं आणि खटकलं की मग आपल्या मनामध्ये दिवसभर आपण त्याच गोष्टीचा विचार करत राहतो. तर हा जो आपण विचार करत असतो तो विचार करताना आपल्या डोक्यामध्ये हे जराही येत नाही की आपण काही सांगत नाही आपल्या मनाला की ह्याचा आपण विचार करूयात, किंवा आपण आपल्या मेंदूलाही सूचना देत नाही की आपण ह्याचा विचार करूयात, परंतु ते गोष्टी आपोआप आपल्या मनामध्ये येतात आणि आपोआप ते विचार आपल्या डोक्यामध्ये सुरू होतात. आणि मग वाटतं की ह्यानं असंच का केलं, तिनं असंच का म्हटलं, ह्या सगळ्या गोष्टींचं मी तर असं काही वागले नव्हते, मग तरी पण हा माझ्याशी का असं वागला, किंवा ती माझ्याशी तसं का वागली, हे इतकं आपल्या डोक्यामध्ये राहतं. आणि त्या गोष्टीला घेऊन आपण दिवसभर त्रस्त असतो. त्यामुळे काय होतं की आपल्या त्या विचारांमुळे आपल्या कुठल्याच कामामध्ये लक्षसुद्धा लागत नाही आणि आपण डिस्टर्ब राहतो, आपला मूड चालला जातो. शिवाय दिवसभर आपण अस्वस्थ राहतो, त्यामुळे घरातल्या सगळ्या कामकाजांवर परिणाम होतो. आपला स्वयंपाक चांगला होत नाही, आपल्या स्वतःचं शारीरिक तब्येत म्हणा किंवा मन म्हणा चांगलं राहत नाही. तर आता ह्या सगळ्या गोष्टी तर नित्याच्या आहेत, ह्या व्यवहारात घडणारच. तुम्ही दूर पळू शकतच नाही, कारण की ह्या घडणारच तुमच्या आयुष्यामध्ये. परंतु मग आता ह्या गोष्टी ज्या घडणाऱ्या असतात ह्या आपण टाळू पण शकत नाही. या टाळू शकत नसलो तरी त्याच्यावर आपण मात नक्कीच करू शकतो. मग आता ही मात करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आपली मनःशांती आपण काही भंग पाहू द्यायची नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यासाठी काही छोट्याशा टिप्स मी इथं तुम्हाला देणार आहे. त्या टिप्स जर आपण पाळल्या ना तर त्या नक्कीच उपयोगाला येतील आणि त्यामुळे आपली मनःशांतीसुद्धा अजिबात ढळणार नाही. आणि म्हणूनच या काही ज्या टिप्स आहेत तुमच्या लक्षात राहतील तर खूप छान आहे. तर तुम्ही सरळ तुमच्या कागदावरती किंवा वहीमध्ये नोंद करून घ्या. तर ह्या ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप त्रासदायक देत असतात. आणि म्हणून याच्यासाठी पहिली टिप म्हणजे अशी आहे की दुसऱ्याच्या भानगडीत आपण नाक खुपसायचं नाही, त्याच्यामध्ये मध्ये करायचं नाही. शेजारी नवरा बायकोचं भांडण झालं, ती आपल्या घरी येईल, ती आपल्याला काहीतरी सांगेल, आपण तिच्याशी बोलू, तिला ज्या समजुतीच्या गोष्टी सांगू, हे सगळं करू. वेळेस पडली तर आपण असंही म्हणू की चल मी तुझ्या नवऱ्याला सांगते, किंवा तिच्या नंदेचं तिच्याशी भांडण झालं तर आपण तिला समजावायला जाऊ, किंवा नंदेच्या तिच्यामध्ये आपण थोडंसं हे करण्याचा प्रयत्न करू. पण होतं काय की यामध्ये प्रयत्न करूनही काहीच होत नाही, त्यांचं गुळपीट होतं आणि आपण मात्र वेगळे पडतो आणि आपल्याबद्दल मात्र गैरसमज होतात. म्हणून दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसायचं नाही, कारण प्रत्येकाच्या वागण्याची धाटणी वेगळी असते, जडणघडण वेगळी असते आणि त्यामुळे त्या पद्धतीने ते वागत असतात. म्हणजे आज तिच्या मनात राग आहे म्हणून ती कदाचित तुम्ही शेजारी राहतात किंवा तुम्ही त्यांच्यापेक्षा वयाने अनुभवी आहात म्हणून तुम्हाला ती सांगायला येईल की माझी नणंद असं बोलली, माझी नणंद असं बोलली. ऐकून घ्या, शांत बसा आणि हिला समजवता आलं तर समजा, नंतर शक्यतो शांतच बसा, काहीच नका बोलू. कारण तुम्ही त्यांच्या भानगडीत पडलात की तुम्ही वाईट होणार आणि ते चांगले राहणार. म्हणून ही पहिली गोष्ट कायम लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की क्षमा करा. क्षमा करा आणि विसरून जा, माफ करून विसरून जा जे घडलं ते. हे म्हणणं खूप सोपं असतं पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. खूप अपमान आपला कधी कधी काही जण करतात, त्या अपमानामुळे आपल्याला खूप त्रास होतो आणि मग हा अपमान आपल्या डोक्यामध्ये राहतो, मग रागराग करत राहतो, मग त्याच्याबद्दल द्वेष करतो, त्याचं कधी चांगलं होऊ नये असं आपल्या मनामध्ये आलं होतं. आणि तुमच्या अशा मनात येण्याने त्याचं चांगलं होण्याचं राहणार आहे का? त्याचं चांगलंच होणार आहे, परंतु त्रास कोणाला होणार आहे, तर तुम्हाला होणार आहे. म्हणून जे झालं ते विसरून जाऊन पुन्हा काही झालंच नाही असं जर वागलो तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. कारण की त्यामुळे काय होणार आहे, आपल्या मनात धुसफूस राहील, राग राहील. पुन्हा त्याचं काही चांगलं झालं तर आपल्याला म्हणजे चांगलं झालं तर आपल्याला बघवणार नाही, मग परत जळफळाट होणार. मग त्यामुळे काय होणार तर आपलं BP वाढणार, ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर आपल्याला सांधेदुखीचा त्रास होणार, त्याच्यानंतर आपल्याला जे काही वाटतं आहे, आपल्याला पोटाचे विकार. खूपदा बघा तुम्ही, आपण खूप विचार केला की आपल्याला पोटाचे विकार होतात, कधी कधी लोकांना मोशन्स पण होतात. तर अशा सुद्धा गोष्टी
हा अतिविचार करण्याने किंवा दुसऱ्याचा द्वेष करण्याने, राग करण्याने सुद्धा होतात. मग असं करून आपण आपली तब्येत खराब करून घेण्यापेक्षा चांगली गोष्ट आहे ना, की मी जे काही करत आहे ते माझ्या भल्यासाठी करणार आहे, तर मी हे विसरून गेलं पाहिजे. कारण की आपणच फक्त हुशार आहे असं म्हणण्यात काही अर्थ नसतं. आपण ह्या गोष्टी विसरणं हेच महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अशी की स्तुतीच्या आहारी जाऊ नका. तुमच्या अवतीभोवती तुमची स्तुती करणारे, कौतुक करणारे खूप लोक अगदी ढीगभर मिळतील. तुमची खूप स्तुतीसुद्धा करतील आणि तुमची स्तुती केल्यानंतर तुम्ही चढून जाल आणि मग जेव्हा वेळ येते ना, तेव्हा तुमच्याबद्दल इतकं वाईट बोलतील एखाद्याच्या जवळ, की तुमच्या लक्षातसुद्धा येणार नाही की हा आपल्याबद्दल एवढी स्तुती करणारा हा माणूस किंवा ही व्यक्ती आपल्याबद्दल असं बोलू शकते, असा विचार आपल्या मनामध्ये येईल. त्याच्यामुळे एखाद्याने जर स्तुती केली आपली, तर त्या स्तुतीकडे तुम्ही फारसं लक्ष देऊ नका. स्तुतीने हुरळून जाऊ नका आणि कोणी आपला अपमान केलं म्हणून गर्भगळीतही होऊन जाऊ नका. तर ही तिसरी गोष्ट लक्षात ठेवा. चौथी गोष्ट म्हणजे द्वेष करू नका कोणाचाही. हे बघा, प्रत्येकाच्या नशिबात जे काही लिहिलेलं असतं ते विधिलिखित असतं. त्याच्यामुळे त्याला जे काही मिळणार आहे ते नशिबाने मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जरी किती वाटलं तरी त्याला जे मिळायचं ते काही राहणार नाही. त्याच्यामुळे त्याचं चांगलं झालं आहे, त्याला यश मिळालं आहे. खूपदा असं होतं की आपण जे काही व्यवसाय करतो किंवा जे काही आपण बिझनेस करतो त्याच्यामध्ये दोघांचा बिझनेस शेजारीच असतो, परंतु शेजारच्याला खूप चांगला फायदा होतो, आपल्याला होत नाही, असं होतं. मग त्याचा फायदा होणारा बघून तुम्ही विनाकारण त्याचा द्वेष करणार, रागराग करणार की ह्याचं कसं होतं, माझं का नाही होत. तर हा विचार करण्यात अर्थच नाही. कारण तुम्ही असा विचार केला म्हणून त्याचं जे काही तो बिझनेस त्याचा चांगला चाललेला आहे तर किंवा जो काही फायदा त्याचा होणार आहे तो तर काही थांबणार नाही आहे. मग उलट तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा की ह्याचा एवढा फायदा होतो, मग हा कशामुळे होत असेल बरं. मग हा विचार करा आणि त्या पद्धतीने तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या कुठल्याही कामामध्ये कसा फायदा होईल, काय केलं म्हणजे तुम्हाला पण अशी छान संधी मिळेल, हा विचार करा. द्वेष करण्यापेक्षा हा विचार करणं केव्हाही चांगलं, ज्याच्यामुळे तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहील. पाचवी गोष्ट म्हणजे आहे की प्रवाहाच्या सोबत व्हायला शिका. आपण घरातलंच उदाहरण घेऊयात आता. जसे की आपल्या घरामध्ये सून असते, नणंद असते. खरं म्हणजे सुनेचं उदाहरण जास्त, सून आणि मुलगा यांचं उदाहरण जास्त आपण घेऊया. मुलीचं जास्त उदाहरण घेऊ, जावयाचं घेऊ, कारण ही नवीन पिढी आहे. घरामध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा आपला मुलगा आणि सून यांच्यासोबत आपण राहत असतो. आता नवी पिढी ही आपल्या जुन्या पिढीप्रमाणे चालत नाही आणि बरोबर पण आहे ते, कारण पिढ्या प्रत्येकाचे विचार बदलत असतात. आपले विचार जे आहेत ते आपल्या आईवडिलांचे होते का, नव्हते. मग आता आपले जे आहेत ते आपल्या मुलाचे, सुनेचे कसे असतील. तर मग कधी कधी आपल्याला नाही पटलं तरी त्यांच्यासोबत चालायला शिका, बरं म्हणायला शिका, हो म्हणायला शिका. आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यासोबत जर चाललात आणि राहिलात तर तुमचा संसार सुखाचा होईल, त्यांचा संसार सुखाचा होईल आणि मुख्य म्हणजे घरात शांतता राहील. कोणाच्याच मनाला त्रास होणार नाही, मनस्ताप होणार नाही किंवा ही मला असं म्हणाली, ती म्हणाली तसं म्हणाली, किंवा ही माझं ऐकतच नाही, मी सासू आहे पण माझं ऐकतच नाही. विचारच काढा ना की तुम्ही सासू आहात मनामध्ये. हा विचार ठेवूच नका. मैत्रिणीसारखं राहिला तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ती म्हणते आहे आणि त्याहीपेक्षा मी पुढं जाऊन हा विचार करायला सांगते की ती जे काही म्हणते किंवा मुलगा जे काही म्हणतो आहे त्याचा विचार करा ना, की खरं आहे, बरोबर आहे, हा म्हणतो ते बरोबर. त्यांना त्यांच्याजवळ आज वेळ नाही आहे तुम्हाला देण्यासाठी. तुम्ही असताना वेळ द्या. पुढं जाऊन जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा ते तुम्हाला नक्की वेळ देतील. तर हा असं म्हणजे म्हणून म्हणलं की प्रवाहाच्या सोबत चालायला शिका. जी नवीन पिढी आहे, तरुण पिढी आहे, त्यांच्या पिढीप्रमाणे तुम्ही त्यांच्या विचारांप्रमाणे थोडंसं वागायला शिका. मनाला नाही पटलं तरी, म्हणजे घरामध्ये मनशांती नक्कीच राहील. संकटाचा धैर्याने सामना करायला शिका. पहा, संकट ही कोणावर कधीही येऊ शकतात, त्याचा काहीच भरोसा नसतो. एखाद्यावर संकट आलं तर तिथनं पळून जाऊ नका. त्याला संकटात तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी तर तुम्ही मदत कराच. आणि जेवढी मदत तुम्ही त्याला कराल, त्या व्यक्तीला कराल, तेवढी ताकद तुमच्यामध्ये येईल आणि तेवढं धैर्य तुमच्यामध्ये येईल. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही कोणाला मदत केली तर तुम्हालाही कोणी मदत करायला येईल. पण त्याही पुढे समजा तुम्ही रस्त्यावर जाता आहे, कारमधून जात आहे, तुम्हाला ॲक्सिडेंट झाला, अशी एखादी घटना घडू शकते, घडतात आजकाल बऱ्याच गोष्टी. तर अशा वेळेला जर मदतीला कोणी तुमच्या आजूबाजूला नसेल तर पहिली म्हणजे ईश्वरावर श्रद्धा ठेवा, असेल तर. आणि नसेल तर स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर श्रद्धा ठेवा की मी हे करू शकेन किंवा करू शकतो, मी हे करेन, मी ह्या संकटाला सामना ह्याला करेन, मी ह्याच्याशी धैर्याने तोंड देईल आणि काही नाही, हे संकट अगदी थोड्या वेळातच निघून जाईल. तर म्हणून संकटाला धैर्याने तोंड द्यायला शिका.
तुम्ही जर गर्भगळीत होऊन गेलात तर तुमचं मन मायूस होईल आणि तुमच्या मनामध्ये जे करायला हवं ते जर तुम्ही केलं तर आणखीन पश्चातापाची वेळ तुमच्यावर येईल की अरे मी हे त्यावेळेला करायला हवं होतं. म्हणून अशा वेळेला तुमचं मन कणखर बनवा. अशा वेळेला तुमच्या मनामध्ये हा विचार आणा की मी आत्ता काय करायला हवं आहे. हा विचार आणा की मी आता मला ढासळून नाही चालणार आहे, तर मला उभं राहावं लागणार आहे. मला उभं राहून काहीतरी करावं लागणार आहे. आता मी जर गळून गेले इथे तर माझं बाकीचं सगळं जे आहे ते त्याचं नुकसान होईल. त्यामुळे त्या क्षणी तुम्हाला काय करता येईल पटकरनं असा चांगला विचार करून त्या संकटातनं कसं बाहेर पडता येईल हा विचार नक्की करा आणि संकटाला धैर्याने तोंड द्या. म्हणजे पुढे तुम्हाला भविष्यकाळात पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. त्याचप्रमाणे हंतरून पांघरून पाय पसरायला शिका. खूपदा काय होतं की तिने केलं आहे ना, मग आता मी पण करेन, मला जमेल. ती डॉक्टर झाली नाही, मग मला पण डॉक्टर. अरे पण डॉक्टर होण्याची तुमची क्षमता आहे का? तुमच्या मेंदूला डॉक्टर होण्यासाठी जो अभ्यास करावा लागतो ती क्षमता तुमच्यामध्ये आहे का ते आधी तपासा. तुमच्यात जर ती क्षमता असेल तर नक्की तुम्ही चांगले डॉक्टर होणार. पण ती झाली आहे म्हणून मी होणार आहे, मला पण करायचं आहे, तिला शह द्यायचा म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे असं करायचं नाही. किंवा एखादी खूप चांगली टीचर आहे आणि ती खूप छान शिकवते, तिला अगदी अवॉर्ड पण मिळालेला आहे, मग ती टीचर झाली मग मलाही टीचर व्हायचं आहे. पण तुम्हाला बोलायची कला आहे का तुमच्यामध्ये? तुम्ही टीचर व्हा, पण तुम्हाला ती क्षमता तुमच्यात आहे का? ती जबाबदारी पेलण्याची तुमचं ताकद आहे का? ती शिकवते कारण की तिला बोलण्याची तिच्यामध्ये कला आहे. मुलांना आपलंसं कसं करून घ्यायचं विद्यार्थ्यांना ही तिच्यामध्ये कला आहे. तर ही कला तुमच्यात आहे का? ही जर कला तुमच्यात असेल तर मग काहीच हरकत नाही. म्हणून म्हटलं की क्षमता ओळखा आणि क्षमता जर ओळखून तुमच्या तुम्हाला असं वाटलं की नाही मी हे करू शकते, म्हणून आपण जे करणार आहोत ते विचारपूर्वक करा. मृगजळाच्या मागे धावू नका. आपल्याला जे जमणार आहे तेच आपण करायचं, तरच ते आपल्याकडनं केलं जाईल. त्याच्यानंतर 8वी गोष्ट म्हणजे नित्यनेमाने तुम्ही ध्यानधारणा करायला शिका. कारण की ध्यानधारणा करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की आपल्या मनाचा तोल आपल्याला सांभाळता येतो. आपल्या मनावरती, मनातल्या विचारांवरती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल ठेवता येतो आणि आपण आपली जी कार्यक्षमता असते, ज्याबद्दल मी आत्ता बोलले, तर ती कार्यक्षमतासुद्धा वाढवता येते. म्हणजे तिने केलं आहे म्हणून आपण करायचं असं म्हणत नाही मी, परंतु ती जर करू शकते तर मी का नाही, मी पण करू शकते. मग त्याच्यासाठी तुम्ही आधी तुमची कार्यक्षमता वाढवा. मग ती कशाने वाढेल? तर ध्यानधारणेने. सकाळी उठा, थोडा वेळ का होईना, पहिल्यांदा 5 मिनिटांनी सुरुवात करा, मग हळूहळू 10 मिनिटं करा, नंतर 15, 20 असं करत करत वाढवत जा. ध्यानधारणा करण्यामुळे काय होतं की आपण आपल्या मनाशीच एकरूप होतो. आपण आपल्या आत डोकावून बघतो, आपल्या अंतःकरणात, ज्याला आपण साक्षी भाव म्हणतो, तो तपासून बघत असतो. आणि तो साक्षीभाव तपासताना आपल्याला जाणीव होते की आपण काय आहोत, आपल्या आत काय आहे. आणि म्हणून म्हटलं की आपल्या स्वतःमध्ये झाकून बघायला शिका, म्हणजे तुम्हाला तुमच्यातली क्षमता, कार्यक्षमता सगळं ओळखता येईल. त्यानंतर कुठेतरी मनाला तुमच्या गुंतवा. खूपदा असं होतं की घरामध्ये आपल्या घरातली बाकीची मंडळी नोकरीला गेली की आपण घरामधल्या स्त्रिया ज्या असतात त्या खूप कंटाळतात. कंटाळणार स्वाभाविक आहे, परंतु तुम्हाला काय आवडतं हे तुम्ही शोधून काढा. जसं आता मला व्हिडिओ करायला आवडतात, तुमच्याशी सगळ्यांशी बोलायला आवडतं, तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायला आवडतो, तुम्हाला सगळ्या छान छान गोष्टी मला सांगायला आवडतात, ज्या मला माहीत आहेत ते तुम्हाला सांगावं असं मला वाटतं. तसं तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला शिवणकाम आवडतं, भरतकाम आवडतं, किंवा किचनमध्ये नवीन नवीन पदार्थ बनवायला आवडतात, काय तुम्हाला आवडतं हे तुम्ही ओळखा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं स्वतःचं मन त्याच्यात गुंतवा. म्हणजे बघा, तुमच्या मनामध्ये वाईट विचार येणारही नाहीत, मनाला शिवणारही नाहीत आणि तुमचं मनही खूप आनंदी आणि छान राहील. शेवटचं आणि 10वं टिप्स ही आहे की धरसोड वृत्ती सोडा. धरसोड वृत्ती सोडली आणि खंत करायची नाही कुठल्याही गोष्टीची की अरे मी हे करणार होते पण झालंच नाही. मग ते झालंच नाही म्हणून खंत करण्यापेक्षा ती आता मी नंतर परत कसं करू शकेन ह्याचा विचार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून तशी कृती करा. म्हणजे काय होईल की मी करू की नको, करू की नको, हा तुमच्या मनात जो विचार येतो, हा विचार तुमच्या धरसोडीचा निघून जाईल. मला हे करायचं आहे हे मनाशी अगदी पक्क विचार करून ठरवायचं की मला हे करायचं आहे, मग मी हे करणार आहे. फक्त तुम्हाला काय आवडतं,
काय करायचं आहे ह्याच्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, ध्यान पाहिजे, लक्ष पाहिजे, ते केंद्रित हवं आणि मग तुम्ही ते अगदी सहज करू शकता. आणि म्हणूनच आपण जे काही करणार आहोत त्यावरती तुम्ही आपल्याकडे काय मार्ग आहे हे शोधून त्या मार्गाप्रमाणे तुम्ही चालाल शिका. मी तुम्हाला एक सांगते, एखादी गोष्ट जर नाही झाली तर नाराज न होता कीप अपडेटेड, म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काय काय सुधारणा करता येईल हे लक्षात घ्यायचं. पण कधीच नाराज होऊन तो मार्ग अर्ध्यात सोडायचा नाही. परत परत करत राहा, परत परत करत राहा. मुंगी बघा काय करते, ती भिंतीवर चढताना 10 वेळा खाली पडते, पण ती परत चढते. ती बिलकुल हार मानत नाही आणि शेवटी ती चढते आणि पूर्णपणे वर जाते. आता मध्ये मी पंकज त्रिपाठी ज्यांनी मैं अटल हो या सिनेमामध्ये काम केलं आहे, अटल बिहारी वाजपेयी यांचं अतिशय सुंदर काम त्यांचं आहे, तुम्ही जरूर बघा. तर त्यांच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं एकदा की तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही म्हणून नाराज कधीच व्हायचं नाही. त्यांना प्रश्न विचारला होता रजत शर्माने की ज्या वेळेला तुम्हाला बोलवलं होतं ह्यांनी एका दिग्दर्शकाने, तर त्या दिग्दर्शकाने बोलवल्यानंतर तुम्हाला ते काम त्यांनी दिलं नाही. ते 20 मिनटं त्यांना घुरत राहिले. पंकज त्रिपाठींना नंतर सांगितलं की नाही होणार, तुम्ही आत जा. तर मग त्यावेळेला रजत शर्माने प्रश्न विचारला की तुम्हाला वाईट नाही वाटलं का? म्हणे नाही, बहुत अच्छा हुआ जो हो गया, क्योंकि अगर उस वक्त वो मुझे लेते विलन बना के, त्यांना विलन म्हणून काम करायचं होतं आणि त्या विलनचा चेहरा त्यांचा नाही आहे, तर मी जर विलन म्हणून काम केलं असतं तर त्यांचंही नुकसान झालं असतं आणि माझंही नुकसान झालं असतं. परंतु मी माझं काम बघतच राहिलो, माझ्या कामावर माझं लक्ष केंद्रित केलं आणि आज मी इथे पोचलो. म्हणून सांगितलं की तुम्ही लक्ष केंद्रित करा, तुम्हाला काय करायचं आहे. नाराज निराश न होता तुम्ही चालत राहा, चालत राहा, चालत राहा. धन्यवाद.